जालना शहरात दुपारी दुर्दैवी घटना घडली आहे। यामध्ये अंकुश कोचिंग क्लासेसच्या जुन्या बिल्डिंगवर पाणी भरण्यासाठी पाण्याचे टँकर घेऊन आलेला तरुण चालक करण मोरे याला पाण्याच्या टँकरची मोटर चालू करताना करंट लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून यामध्ये करंट लागून करण मोरे वय अंदाजे 20 वर्ष असल्याचे बोलले जात होते। या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मयत तरुण खरपुडी तालुका जिल्हा जालना येथील रहिवासी असल्याचे समजते। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती। या घटनेचा पुढील तपास सदर बाजार पोलीस करीत आहेत। यावेळी या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती हे फौजफाट्यासह हजर झाले होते। यामध्ये पोलिसांनी जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली, याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। आझाद मैदान जवळ एका बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं आणि रिपेअरचं काम चालू होतं। ते अंकुश यांच्या कोचिंग क्लासेसची इमारत होती अशी प्राथमिक माहिती आहे। त्या ठिकाणी खरपुडी येथील करण मोरे नावाचा एक युवक टँकर घेऊन आलेला होता आणि पाणीवरती त्या बिल्डिंगवर चढवत असताना काहीतरी इलेक्ट्रिक करंट लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मृतदेह उत्तरीय तपासणी करता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि पुढे या कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। पंचनामा आणि इन्क्वेस्टची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। हा, आता तो अकस्मात नाहीत, आपण आता सुरुवातीला दाखल करत आहोत। त्या दाखल केल्यानंतर त्याच्या तपासामध्ये काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपण पुढील कारवाई करणार आहोत यामध्ये।